तोच यंग उमर खाली गोविंद पदक 7 थरांची सलामी या ठिकाणी देणार आहे। यंग उमर खाली गोविंद पदक प्रत्येक वर्षांची परंपरा अशीच सन्मानपूर्वक सुरू ठेवली आहे। आपल्या सगळ्यांचं लाडकं नेतृत्व अर्थात तुम्हा सगळ्यांच्या मनातलं एकच नाव म्हणजे माननीय श्री रुपेश दादा पाटील आणि अर्थात त्यांच्या सौजन्यानं सौ प्रिया रुपेश पाटील। आणि आता कार्यक्रम रंगात आलाय आणि तोच रंग आणखी उधळण्यासाठी तुमच्या सगळ्यांसमोर बिग बॉस फेम अर्थात एकच नाव म्हणजे दादूच आपल्या सगळ्यांसमोर उपस्थित आहेत। या ठिकाणी काही सन्मान देखील आपण करतोय। रुपेश दादांच्या विनंतीला मान देऊन शिवसेनेच्या ज्या पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, रणरागिणी या ठिकाणी उपस्थित राहिल्यात, त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी प्रियाताई आणि त्याचबरोबर रुपेश दादा हे सन्मान या ठिकाणी करतील। आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शिंदे साहेबांचं महत्त्व अधोरेखित आहे आणि खऱ्या अर्थाने साहेबांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडामध्ये महाराष्ट्राला गतिमान करण्याचं काम साहेबांनी केलं आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री म्हणून देखील जबरदस्त काम साहेबांचं सुरू आहे आणि आज सगळ्या रणरागिणी या ठिकाणी उपस्थित राहत आहेत। प्रियताईंना विनंती असेल हे सन्मान आपण या ठिकाणी करायचे आहेत। खास या मानाच्या दहीकाला उत्सव आणि सराव अंडी मुंबईतील सगळ्यात जुनी आणि सगळ्यात मोठी त्या ठिकाणी प्रियताई कांबळी मॅडम यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय।